हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ॲक्च्युली मी आज उपवासाचे थालीपीठ केलेले आहेत आणि फर्स्ट टाइम ट्राय केले आहेत. ते कसे झाले ते ॲक्च्युली मी पुढे कंटिन्यू बघा. पण मी आत्ता ते थालीपीठ घेऊन दुकानात आलेले आहे, म्हणजे घरी असताना बनवलेत आणि त्याची रेसिपी पुढे शेअर करते. आणि मी आता दुकानात आलेली आहो आणि मी आता फराळ करून घेणार आहोत. फर्स्ट टाइमच थालीपीठ केले आहेत, छान झालेत ॲक्च्युली. आहो ना म्हणलेलं घरी हे आपण ॲक्च्युली ते आले नाहीत दुकानात कस्टमर असल्यामुळे, सो मीच आलेले आहे दुकानामध्ये. आणि आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात पण जाणार आहे. तर माझा हा ब्लॉग आहे, तो पुढे तुम्ही कंटिन्यू बघा, स्टे ट्यून. तर या ठिकाणी मी शाबूचे थालीपीठ बनवणार आहे. तर इथे मी मिरची शेंगदाणे भाजलेले घेतले आहेत, आलं घेतलेलं आहे थोडंसं, इथे शाबू भिजवलेलं आहे आणि ते वरच्या डिमांडनुसार मी त्याच्यासाठी थोडीशी खीर केली होती शाबूची. ती खीर आहे ती आता शिजत आलेली आहे आणि त्याला देणार आहे मी, कारण त्याला क्लासला जायचं होतं. शाळेला सुट्टी होती पण क्लास होता त्याचा आणि तो जाणार होता. मी 4 बटाटे आहेत त्याची साल काढून घेतलेले आहे. हे शाबू भिजवलेले आहेत आणि इथे थोडीशी भगर आहे ती घेतलेली आहे, म्हणजे वरईचं तांदूळ. आणि आता इथे ही खीर तयार झाली, त्या अगोदर वरदला खायला देते आणि त्याला जेवायला देते आणि म्हणजे तो क्लासला जाईल. आणि माझं काम चालत म्हणजे दोन्ही चाललं, इकडे ह्याची तयारी चालली होती आणि इकडे त्याचंही बघायचं चालू होतं, त्यामुळे दोन्ही एकत्र शूट केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर या ठिकाणी मिरची, आलं, शेंगदाणे आणि भगर आणि शाबू हे सर्व आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी ते एकदम नाही केलेलं, 2 बॅचमध्ये केलेलं आहे. या ठिकाणी जे बटाटे घेतलेले ते किसून घेतलेले आहेत, कच्चेच वापरलेले आहेत, तुम्ही शिजवून सुद्धा घेऊ शकता. आणि ते बटाटे आहेत मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे, नाही तर मीठ टाकायचं राहून जाईल. ॲक्च्युली मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ, पण मीठही टाकायचं आहे चवीनुसार, तुम्हाला जेवढं हवं म्हणजे पाहिजे तेवढं तुमच्या चवीनुसार. आता मी ठिकाणी टाकलेलं आहे आणि आता हेच आपल्याला चांगलं मळून पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी माझं एका हाताने काम चालू होतं तर एका हाताने शूट चालू होतं, त्यामुळे मी हे आधी मळून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते कसं तयार झालेलं आहे ते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे माझं पीठ आहे ते मळून तयार झालेलं आहे. आणि ॲक्च्युली मी पहिल्यांदा एक थापून बघितलेलं, व्यवस्थित येते का ते बघितलं आणि मी साधाच तवा ठेवलेला होता. ॲक्च्युली थापून वगैरे आलं होतं, मी प्लास्टिकच्या कागदावर थापवलेलं आणि ते टाकून बघितलं आणि ते थोडंसं नको चिकटसारखं झालं, पण ते निघलं नंतर. मग आता मी दुसऱ्या साईडला नॉनस्टिकचाही तवा ठेवला होता आणि आता इथे या ठिकाणी मी तुम्हाला थापून दाखवते. चांगलं थापता येत होतं ते आणि उचलताही येत होतं, कारण शाबू हे ॲक्च्युली चिकटच असतात, त्यामुळे चिकट झालं होतं. आणि आता इथे मी तेलावरती थापून घेत आहे, थोडंसं तेल खालीच लावलेलं आहे आणि थोडंसं हातावरती. आणि या ठिकाणी त्याचं आपल्याला गोल राऊंडमध्ये थापून घ्यायचं आहे. हे या ठिकाणी मी हे जास्तही पातळ आणि जास्तही जाड असं नव्हतं गेलं, मीडियम झालेलं, खूपही जाड नव्हतं आणि पातळी नव्हतं, असं थापून घेतलं होतं. आणि ते आता मी नॉनस्टिकच्या तव्यावरती टाकून भाजून घेत आहे. आपण मध्ये होल पाडून आपण थालीपीठ बनवतो तसं होल पाडलेलं आहे, कारण की ते खुसखुशीत भाजावं म्हणून. आणि या ठिकाणी मी आता तेल टाकून ते भाजून घेत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान पलटी झालेला आहे, मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर हे त्याला आलेला आहे, छान भाजले गेले होते. आणि म्हणजे गरम होते त्यावेळेला ॲक्च्युली छान मऊ पण होते आणि क्रिस्पी पण होते. दुसऱ्या तव्यामध्ये हे भाजत होतं आणि तो तवा म्हटलं मी आता त्याच्यामध्ये नको, कारण नॉनस्टिकमध्ये सहज पलटता येत होतं, म्हणून मग आता मला नॉनस्टिकमध्येच करावं. आणि तो तवा तसाच ठेवला होता गरम, त्याच्यावरती ह्याच्यामधलं काढून मी त्याच्यावरती गरम करायला ठेवत होते, कारण अहो आहेत ते म्हटलं दुकानातून येतील पटकन खायला, म्हणजे गरम गरम खाता येतील, त्यामुळे मग मी त्याच्यावरती पण काढून ठेवत होते म्हणजे गरम राहील म्हणून. पण अहो तर काही लवकर आलेच नाहीत घरी जेवायला, दही घेऊन बोलवलं होतं मी त्यांना, पण ते काय आले नाहीत. मी या ठिकाणी माझे थालीपीठ बनवून झाल्यानंतर माझं आवरून मग नंतर दुकानात गेलेली, तोपर्यंत थोडे ते गार झालेले ॲक्च्युली, पण छान लागत होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाले होते थालीपीठ. आणि ॲक्च्युली गरम गरमच खाल्लेले चांगले. या ठिकाणी आहे थालीपीठ, थांबा की पेपर होय, थालीपीठ थोडंसं गरम आहे. खीर आणि दही कशात घ्यायचं, गार झाल्यानंतर खाणार आता आम्ही, म्हणून काय बनवू वाटत नाही वेगळं, गार झाल्यावर खायची चव जाते. ह्याचे व्हिडिओ मी तुला पाठवले, पहिल्यांदाच केलंय मी थालीपीठ. तिथं केलं तसं केलं, कुठं केलं टेस्ट करा, नाही तसं नाही केलेलं. कडक आहे पण कडक झालं, मी तव्यात ठेवलं गरम व्हायला, टेस्ट करा फराळ. A few moments later.
तर या ठिकाणी जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ बसलेले. आता इथे तुम्ही बघू शकता कस्टमर आलेलं. अहो आहेत ते कस्टमर हँडल करत होते आणि मला ॲक्च्युली हा ब्लाऊज शिवायचा होता. तो ब्लाऊज मी शिवायला घेतला होता आणि स्टार्टिंग तुम्हाला दाखवली. आता इथे मी आणि माझा ब्लाऊज आहे तो शिवून झाला होता. अहो आहेत ते कस्टमर हँडल करून झाल्यानंतर ते पसारा पडलेला तो उचलत होते आणि माझ्यासोबत बोलत बोलत ते आवरत होते पसारा सगळा. सो आता मी हा ब्लाऊज आहे तो इथे शिवून घेत आहे. हा जो ब्लाऊज आहे तो मी शिवत होते आत्ता, तो एका आजींचा होता. ते त्याच्यावरती अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत आणि त्यांना ॲक्च्युली त्यांची एक साडी नाही सॉरी 2 साड्या आणि 2 ब्लाऊज लगेच हवे होते आणि बाकीचे 3-4 ब्लाऊज होते ते त्यांना नंतर पाहिजे होते. आणि ॲक्च्युली त्यांनी परवाच हे ब्लाऊज दिले होते आणि लगेच त्यांना एका दिवसातच हे ब्लाऊज पाहिजे होते. सो मी एक ब्लाऊज आणि साडी पिकोफॉल वगैरे करून घेतल्या होत्या घरी नेलेले पिकोफॉल केल्यानंतर हात शिलायला. आणि त्या आता मी त्यांच्या पिशवीमध्ये आहे ते भरून घेत आहे. साड्या 3 होत्या, त्या 3ही लागलीच मी पिकोफॉल करून घेतल्या होत्या कारण म्हणलं आता एकच कशाला ठेवावे आपल्याकडे म्हणून. आणि ब्लाऊज फक्त त्यांचे 3 आहेत ते अजून पेंडिंग राहिलेत माझ्याकडे. आणि हे 2 ब्लाऊज झालेले हे आणि साड्या मी त्यांना देणार होते आणि त्या आज येणार होत्या न्यायला थोड्या वेळा. म्हणजे आता मी त्यांचं पॅक करून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी माझा मगाशी ब्लाऊज शिवून झालेला तो त्या आजीने घेऊन गेलेत आणि आता या ठिकाणी छान आणलेला आहे. अहोंनी उपवास आहे आणि ॲक्च्युली हा दुसरा ब्लाऊज माझा मी शिवायला घेतलेला आहे, तोही अर्धा झालेला आहे. आता मी चहा घेणार आहे आणि आज वरदला सुट्टी आहे त्यामुळे तो कुठं फिरतोय काय माहिती मित्रांसोबत. त्यामुळे अहो आहेत ते त्याला बघायला गेले. अहोने चहा घेतला होता आणि मला आणून दिला आहे तो मी आता हा पिणार आहे. चला या चहा प्यायला. उपवास आहे तरी काम करून कंटाळा आलाय. आता 6 वाजत आलेत, थोड्या वेळानं घरी जायचं. घरी गेल्यानंतर या ठिकाणी मी जेवण वगैरे आवरलं आणि नंतर अहोंना बोलवून घेतलं घरी आणि मग आम्ही संध्याकाळी आता गेलेलो आहोत मंदिरामध्ये. ॲक्च्युली आम्हाला लवकरच जायचं होतं उजेडाचं. सकाळी काही जायला वेळच भेटला नाही. म्हटलं 4-5 वाजता तरी जायचं आहे पण दुकानात असल्यामुळे नाही वेळ भेटत. आणि नंतर मग आम्ही ते जेवण बनवून झाल्यानंतर घरातले इथे जेवायला बसलेले मामी आणि मामा आणि मी आणि अहो आम्ही झालेलो आहोत मंदिरामध्ये, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. ॲक्च्युली आमच्या इकडे कोळ्याला गाडगेनाथ महाराजांचं मंदिर आहे, तिथे जातात सर्व प्रति पंढरपूर म्हणून, पण तिकडेही जायला नाही भेटलं. मामा तेवढे गेलेले सकाळी आणि नंतर पाऊस होता आणि दुकानात थांबल्यामुळे आम्हाला काम असल्यामुळे नाही जाता आलं. आणि आता मग आम्ही आलेलो आहोत इथे आमच्या गावातलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, त्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली संध्याकाळी रात्र झालेली त्यामुळे कोणीही आलेलं नाही, 8 वाजलेली. आणि इथे सकाळी ॲक्च्युली चांगलं भजन वगैरे होतं आणि साईडला मंडपही घातलेला आहे, वरूनही मंडप घातलेला आहे. मेन मंदिर आहे ते ॲक्च्युली छोटेसंच आहे आणि त्याच्या बाजूचा जो मी काही इंस्टाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण मंदिराच्या वरती खाली पाया पडतो, ते खाली नाही पडायचं, वरती पडायचं. कारण वरती गणेशाची स्थापना असते आणि खाली असते ते ॲक्च्युली राक्षसाची का कशाची तरी स्थापना असते, त्यामुळे खाली पाया नाही पडायचा, वरती पडायचं. सो मी वरती पाया पडायला. त्याच्या अगोदर ॲक्च्युली मी खाली पाया पडायचं, पण खाली पाया पडायचं नसतं, वरती पडायचं असतं. आणि आता अहो आहेत ते म्हणजे पूजा करून घेत आहेत.
या ठिकाणी आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न घरी. घरी आजच्या थोडंसं लांब आहे त्यामुळे गाडीवरून जातो आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आम्ही उपवास व्हायला बसलेलो आणि या ठिकाणी उपवासवरती शिरा बनवला होता, मेथीची भाजी होती, आमटी होती, चपाती होत्या आणि ही जी भाजी आहे ती वाघाट्याची भाजी आहे, जी उपवासासाठी स्पेशल म्हणजे ॲक्च्युली हे खाऊनच आजचा उपवास सोडायचा असतो. या भाजीचं खूप महत्त्व असतं. ही भाजी आज खाऊनच उपवास सोडतात आणि ॲक्च्युली उपवास मी उद्या सोडणार होते, पण मामीने जेवण निम्मार्ध करून ठेवलेलं कालवण भात आणि प्लस ही भाजी आज खायची असते तेही बनवली होती. सो म्हणून आज उपवास सोडला आणि पित्ताचाही खूप त्रास होतो म्हणून. तर याच नोटवरती माझा हा व्लॉग आहे तो मी इथे संपवते. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.